नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपलं सर्वांचं स्वागत आहे या स्पेशल टेस्टमध्ये. तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रात सध्या जे चाललं आहे, राज्यसभेच्या निवडणुका झाल्या, विधानसभेमध्ये सध्या बऱ्याच घडामोडी घडत आहेत. पक्षांतर बंदी कायद्याबद्दल चर्चा आहे, राष्ट्रपती राजवटीबद्दल चर्चा आहे. या सगळ्यांवर आधारित या ठिकाणी आपण सराव टेस्ट बनवलेली आहे, जी की तुम्हाला आगामी परीक्षांमध्ये जे प्रश्न अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. चला शेवटपर्यंत बघा, प्रश्नांची उत्तर द्या. तुम्हाला या ठिकाणी आगामी काळात या प्रश्नांचा फायदा होईल. पहिला प्रश्न आपल्या समोर आहे, खालील पैकी योग्य पर्याय निवडा. बघा, योग्य. भारतात राज्यसभा संसदीय शासन पद्धतीचे प्रतिनिधित्व करते. राज्यसभा म्हटलंय. दुसरं, लोकसभा संघराज्यीय पद्धतीचे प्रतिनिधित्व करते. एक नंबरचा प्रश्न आहे, उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. इथे जर तुम्ही बघितलं, लोकसभा ही संसदीय शासन पद्धतीचे प्रतिनिधित्व करते आणि राज्यसभा ही संघराज्यीय शासन पद्धतीचे, म्हणजे इथे दोन्हीही विधान चुकीचे आहेत. एकचं उत्तर 4 लक्षात ठेवायचं आहे. पुढे आपण जातोय, भारतीय संविधानामध्ये राज्यसभेची रचना कोणत्या कलमामध्ये समाविष्ट आहे? बघा, राज्यसभेची रचना कलम कोणता आहे? कलम 81, 80, 52, 170. इंटरेस्टिंग प्रश्न आहे. राज्यसभेची रचना कोणत्या कलमामध्ये आहे? कलम 81 बघितलं, लोकसभेची रचना आहे. कलम 52 म्हटलं भारताचे राष्ट्रपती आहेत. कलम 170 म्हटलं विधानसभेची रचना आहे. कलम 80 ज्याच्यामध्ये राज्यसभेची रचना आहे. बघा, हे सगळं चर्चेत आहे, हे सगळे कलम चर्चेत आहेत, लक्षात ठेवा. पुढे मी जातोय, दिलेल्या पर्यायापैकी अयोग्य. भारतीय संविधानानुसार राज्यसभेच्या सदस्यांचा कालावधी 6 वर्षाचा असतो असं म्हटलंय. भारतीय संविधानात नमूद केल्यानुसार राज्यसभेची कमाल सदस्य संख्या जी आहे ती 250 एवढी असते. चुकीचं काय आहे? पहिलं, राज्यसभेच्या सदस्यांचा जो कालावधी आहे तो 6 वर्षाचा असतो असं म्हटलेलं आहे. सदस्यांचा कालावधी किती वर्षाचा असतो? पहिलं विधान बरोबर आहे, 6 वर्षाचा असतो. दुसरं, 250 एवढी त्या ठिकाणी सदस्य संख्या निश्चित केलेली आहे असं तुम्हाला म्हटलेलं आहे. मित्रांनो, हे सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे. इथे जर बघितलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की दोन्ही विधानं बरोबर आहेत. पुढे, खालीलपैकी अयोग्य नसलेले विधान निवडा. इथे अयोग्य निवडा असं म्हटलेलं होतं तुम्हाला, इथे दोन्ही असं येईल, म्हणजे दोन्ही अयोग्य नाही, 4 नंबर उत्तर येईल. पुढे, अयोग्य नसलेली, राज्यसभा स्थायी सभागृह आहे. सद्यस्थितीला राज्यसभेत 250 सदस्य आहे. राज्यसभा कनिष्ठ सभागृह आहे. राज्यसभेची निवडणूक ही एकल संक्रमणीय पद्धतीने होत नाही. 4 नंबरचा प्रश्न आहे, अयोग्य नसलेले म्हणजेच काय? बरोबर विधान कोणते आहे? बरोबर बघा, बरोबर विधान कोणते आहे? पहिलं, राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे. पहिलं विधान या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी लक्षात येते की पहिलं विधान बरोबर आहे. सद्यस्थितीला राज्यसभेमध्ये किती सदस्य आहेत? 250 सदस्य की 252 सदस्य हा प्रश्न आहे. सद्यस्थितीला, सॉरी, इथे वरच्या याच्यात सुद्धा चुकलं आहे. 250 सदस्य असतात कमाल, इथे बरोबर होतं 250, पण सद्यस्थितीला 250 आहेत का? नाही, कमी आहे. मग किती आहेत ते? राष्ट्रपतींचे 12 आणि इतर 233 अधिक 12 245 सदस्य. एकदा चेक करा. कनिष्ठ सभागृह हेही चुकलंय. आणि एकल संक्रमणीय मतदान पद्धती जी आहे, तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं आहे, राज्यसभेची निवड एकल संक्रमणीय पद्धतीने होते, इथे म्हटलं होत नाही, म्हणजे फक्त एक बरोबर आहे. पुढे जातोय मी, योग्य विधान निवडा. बघा, राज्यसभेच्या सदस्यांची निवड फक्त विधान परिषदेत निवडून गेलेल्या आमदारांकडून होते. विधान परिषदेतल्या आमदारांकडून. राज्यसभा सदस्य होण्यासाठी वयाची 35 वर्षे पूर्ण केलेली असावी. भारतीय संविधानातील कलम 85 नुसार राज्यसभेच्या सदस्याची पात्रता ठरवली जाते. भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. 5 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, तुम्हाला योग्य निवडा म्हटलेलं आहे. पहिलं, राज्यसभेच्या सदस्यांची निवड कोण करत आहे? ती विधानसभेतल्या आमदारांकडून होती. पहिलं विधान तर चुकलं. दुसरं, राज्यसभेत सदस्यत्वासाठी 35 आहे का? नाही, 30 वर्षाची पात्रता आहे. कलम किती? कलम 85 आहे का? ती पात्रतेसाठी कलम 84 आहे. पहिले 3 तर चुकले.
चौथं, भारताचे उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. यस, ड बरोबर आहे. 5चं उत्तर 3. पुढे, भारतीय संविधानाच्या कितव्या अनुसूचीनुसार राज्यसभेतील जागांची वाटणी यांची माहिती दिलेली आहे? बघा, राज्यसभेतील जागांच्या वाटणीची माहिती कितव्या अनुसूचीनुसार दिलेली आहे? 6 नंबरचा प्रश्न आहे. 5वी, 7वी, 2री, 4थी राज्यसभेतील जागांची वाटणी. मित्रांनो, या ठिकाणी जर बघितलं, तुम्हाला 5वी अनुसूची काय माहिती आहे? अनुसूचित क्षेत्रे व अनुसूचित जमाती यांचं प्रशासन ते 5व्यामध्ये, 7वीमध्ये संघसूची, राज्यसूची, समवर्ती सूची आहे. 2ऱ्या अनुसूचीमध्ये काही कलमा आहेत आणि 4थी अनुसूची आहे जिथे राज्यसभेतील जागांची वाटणी आहे. पुढे, कलम 64 योग्य विधान निवडा. कलम 64 नुसार उपराष्ट्रपती पदावरील व्यक्तीला राज्यसभेचे सभापती पद प्राप्त होते असं म्हटलंय. बघा, उपराष्ट्रपती राज्यसभेचे सभापती पद. कलम 89 नुसार उपसभापतीचे पद रिक्त होते असं म्हटलंय. 7 नंबरचा प्रश्न आहे, तुम्हाला योग्य ओळखायचं आहे. बघा, पहिलं जर बघितलं उपराष्ट्रपती पद, राज्यसभेचे सभापती उपराष्ट्रपतीला, कलम 64 बरोबर आहे. मात्र दुसरं चुकतंय. उपसभापतीचं रिक्त कोणत्या पदा याच्यानुसार होत आहे ते चुकीचं आहे. 90, कलम 90. 89 2 नुसार काय होतं? मग राज्यसभेचे उपसभापती निवडले जातात 2 नुसार. इथे उत्तर तुमचं 7चं 2 येत आहे. फक्त बरोबर. लक्षात घ्या, हे मुद्दे सगळे चर्चेतील आहे आणि जे चर्चेत आहे ते आम्ही केलं पाहिजे. इतर तज्ञगिरीनंतर आधी कामाचं. 8वा प्रश्न आहे. कलम 190, कलम 102, कलम 101, कलम 191. लोकसभा सदस्याबाबत अपात्रता, विधानसभा जागा रिक्त करणे, विधानसभा सदस्याबाबत अपात्रता, लोकसभेची जागा रिक्त करणे. 8 नंबरचा प्रश्न आहे. बघा, कलम 90 काय म्हणतंय? विधानसभेची जागा रिक्त करणे, अचं 2. कलम 102 काय म्हणतंय? बघा, हे विधानसभेतील जागा रिक्त करणे. आमदार एखादा राजीनामा देतोय, कलम 190 नुसार देईल. कलम 102 म्हणतंय लोकसभेच्या सदस्याची अपात्रता. कलम 101 म्हणतंय लोकसभा जागा रिक्त करणे 101 मध्ये, आणि विधानसभा सदस्याची अपात्रता. सध्या जे आमदार पळवापळवी चालू आहे ना, किंवा गेले, त्यांना अपात्र करण्यासंदर्भात कलम 191. मित्रांनो, हे तंतोतंत महाराष्ट्रात जे सध्याचं राजकारण चालू आहे त्या सगळ्यांच्या पाठीमागचे हे कलम आहे, लपलेले कलम आहे, आणि हे आम्ही वाचलेले असले पाहिजे. 1 नंबरचं उत्तर या ठिकाणी येत आहे. पुढे, कितव्या घटनादुरुस्तीनुसार पक्षांतर बंदी कायदा लागू करण्यात आला? हा सोपा प्रश्न आहे. 32वी, 52वी, 48वी. मग घटनादुरुस्ती कधीची? 9 नंबरचा प्रश्न आहे. 52वी घटनादुरुस्ती 1985ची. पुढे, 101, कलम 101 नुसार लोकसभेतील सदस्याची जागा रिक्त होते. यानुसार योग्य नसलेले विधान निवडा. बघा, कलम 101, लोकसभेतील सदस्याची जागा रिक्त होते, योग्य काय नाहीये? बघा, एका सभागृहाचा सदस्य दुसऱ्या सभागृहाचा सदस्य म्हणून निवडून आला, त्याने पहिल्या सभागृहाचं त्याचं सदस्यत्व रद्द होतं. दुसरं, कोणती व्यक्ती एकाच वेळी संसद सदस्य आणि विधानसभा सदस्य असू शकत नाही. जर 14 दिवसात त्या व्यक्तीने एक जागा रिक्त केली नाही तर संसदेतलं सदस्यत्व जातं. संविधानाप्रती खरी श्रद्धा निष्ठा न बाळगल्यास संसद सदस्यत्व रद्द होते. सदस्याने आपला लेखी राजीनामा सही-निशी अध्यक्ष, सभापती यांच्याकडे दिल्यास सदस्यत्व रद्द होते. लोकसभा सदस्याबाबत या ठिकाणी मुद्दे. 10 नंबरचा प्रश्न आहे. योग्य नसलेले म्हणजे चुकीचे उत्तर निवडा असं म्हटलेलं आहे. पहिलं बघा, एका सभागृहाचा सदस्य दुसऱ्या सभागृहाचा सदस्य म्हणून निवडून आल्यास त्याचे पहिल्या सभागृहाचे सदस्यत्व रद्द होते, हे तर बरोबर आहे. कोणती व्यक्ती एकाच वेळी संसद सदस्य आणि विधानसभा सदस्य असू शकत नाही. जर 14 दिवसामध्ये त्या व्यक्तीने एक जागा रिक्त केली नाही तर तिचं सदस्यत्व रद्द होईल. बघा, 14 दिवसाच्या आत हे करावं लागेल, रिक्त करावे लागेल. पुढे, खरी श्रद्धा निष्ठा न बाळगल्यास सदस्यत्व रद्द होतं असं म्हटलेलं आहे. 10 नंबरचा प्रश्न या ठिकाणी तुमच्या समोर आहे. इथे मात्र चुकीचं आहे. इथे नाही, तसं काही नाही आहे, तशी शपथ नाही आहे, लक्षात घ्या. इथे रद्द होत नाही असं म्हटलंय, रद्द होतं पाहिजे होतं. हे थोडंसं प्रिंटिंग मिस्टेक आहे, म्हणजे इथे चुकलं. जर होत नाही अशी वाक्यरचना या ठिकाणी आहे. ओके, रद्द होत नाही.
म्हणजे ती श्रद्धानिष्ठा बाळगावी लागेल लोकसभेच्या सदस्याला. पुढे लेखी राजीनामा जर दिला तर सदस्यत्व रद्द होतं, तेही बरोबर आहे. पुढे आपण जातोय. 11 नंबरचा प्रश्न आहे, योग्य विधान निवडा. मूळ कायद्यानुसार एकूण सदस्य संख्येच्या 2/3 सदस्यांनी पक्षांतर केले तरच ते वैध मानण्यात येईल. बघा, पहिलं वैध मानण्यात येईल. पक्षांतरासंबंधी अंतिम निर्णय हा संबंधित पीठासीन अधिकारी देतो. पीठासीन अधिकाऱ्यांनी पक्षांतर बंदी संबंधी दिलेल्या निर्णयाला न्यायालयीन पुनर्विलोकनाचे तत्व लागू पडत नाही. आणि पक्षांतर बंदी कायद्यानुसार भारतीय संविधानामध्ये 10वी अनुसूची त्या ठिकाणी तिची भर पडलेली आहे असं म्हटलं आहे. हे इंटरेस्टिंग प्रश्न आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. 11 नंबरचा उत्तर द्यायचं आहे. काय उत्तर देणार? 11 नंबरचा प्रश्न बघा, खाली तुम्हाला दिलंय की योग्य निवडा. पहिलं, मूळ कायद्यानुसार एकूण सदस्य संख्येच्या 2/3 सदस्यांनी, बघा इथे हे फसवणार आहे. आधी मूळ कायद्यानुसार 1/3 होतं. किती जणांनी वाचलंय? 2003ची जी 91वी घटनादुरुस्ती का 2003ची, हिच्यामध्ये हे 2/3 केलं. म्हणजे पहिलं विधान चुकलं. दुसरं, पक्षांतरासंबंधी अंतिम निर्णय हा संबंधित पीठासीन अधिकारी घेतात असं म्हटलेलं आहे. आता इथे अंतिम निर्णय कोण घेतो आहे हा प्रश्न आहे. आणि हा पीठासीन अधिकारी म्हणजे तो विधानसभा अध्यक्ष म्हणूया आपण, किंवा विधान परिषदेचा सभापती म्हणूया. दुसरं बरोबर आहे. पीठासीन अधिकाऱ्याने जो निर्णय दिला त्याचं न्यायालयीन पुनर्विलोकन होऊ शकतं का? होऊ शकतं. इथे नाही म्हटलं, हे चुकलं. म्हणजे न्यायालयात जाऊ शकतात. आणि पुढे 10वी अनुसूची इथे, यस हे बरोबर आहे. ब आणि ड बरोबर. पुढे जातोय मी. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात 21 ऑक्टोबर 2019 रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी केव्हा झाली? थोडंसं हटके प्रश्न, पण ती 24 ऑक्टोबर ती तारीख होती 2019ची. पुढे, भारतात 5 राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या. त्याचा निकाल 10 मार्च 2022 रोजी जाहीर झाला. आणि मग त्या राज्याची विधानसभेचे जे सदस्य आहे त्यांच्या संख्येवरून त्यांचा उतरता क्रम लावा. आता इथे मजा आहे. तुम्हाला त्या ठिकाणी विधानसभेची सदस्य संख्या माहीत असली पाहिजे. यूपीमध्ये किती सदस्य माहिती. आता इथे सगळ्यात सोपं काय होतं की यूपी 1 नंबरला आलं पाहिजे. आणि असे विधान 2च होते. म्हणजे तुम्ही इथे पहिलं आणि दुसरं तर पहिले कट केलं. आणि तुम्हाला सगळ्यात लहान राज्य इथे माहीत होतं की गोवा आहे. मग तुम्ही म्हणाल की यूपी 1 नंबर आलं, गोवा शेवटी आलं. हे तर दोन्हीकडे सारखंच दिलं आहे. नंतर राहिलं पंजाब इथेही 2 नंबर दिलं आहे. मग मणिपूर की उत्तराखंड. बघा, आता यूपीची सदस्य संख्या किती आहे? 403. बघा, यूपी 403 लक्षात ठेवा, लिहून घ्या, परीक्षा भिमुख हे सगळं. पुढे पंजाबची किती? मग पंजाब 117, गोव्याची 40, गोवा 40. आता राहिली मणिपूर आणि उत्तराखंड. मित्रांनो, इथे उत्तराखंड राज्य आपल्याला माहिती मोठं आहे, 70, आणि मणिपूरची 60. म्हणजे तुम्हाला जमतं या ठिकाणी 4 नंबरचं उत्तर. पुढे 14 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. योग्य विधान निवडा म्हटलेलं आहे. योग्य विधान निवडा. बघा, महाराष्ट्र राज्याची विधानसभा सदस्य संख्या 288. महाराष्ट्रात अनुसूचित जातीसाठी 29 तर जमातीसाठी 25 जागा विधानसभेमध्ये आरक्षित आहे. पुढे, विधानसभेत अनुसूचित जातीसाठी आरक्षण नसलेल्या जागांची संख्या 2 आहे. बघा, पुढे विधानसभेच्या आतापर्यंत 13 निवडणुका झाल्या. 21 ऑक्टोबर 2019ला महाराष्ट्रामध्ये एकूण 2 फेरीमध्ये 15व्या विधानसभेसाठी निवडणूक झाली. बघा, 14 नंबरचा प्रश्न आहे तुमच्या समोर आहे. इंटरेस्टिंग. या ठिकाणी काय योग्य आहे? पहिलं जर तुम्ही या ठिकाणी बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की विधानसभेत सदस्य संख्या 288 म्हणजे पहिलं बरोबर आहे. दुसरं, अनुसूचित जातीसाठी 29 आणि जमातीसाठी 25 जागा आहे. दुसरंही बरोबर आहे. आता इथे अनुसूचित जातीसाठी आरक्षण नसलेल्या जागांची संख्या 2 म्हटलं, इथे चुकलं. आतापर्यंत किती निवडणुका झाल्या, कितव्या फेरीमध्ये, हे सुद्धा चुकलेलं आहे. इथे विधानसभेत अनुसूचित जातीसाठी आरक्षण नसलेले राज्य इथे राज्यांची संख्या किती आहे तर 4 राज्य आहे की जिथे आरक्षण नाही आहे. कोणासाठी? SC साठी. अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोराम आणि नागालँड. इथे 4 राज्य, म्हणून क नंबरचं विधान चुकलं होतं. म्हणजे इथे अ आणि ब बरोबर. 14चं उत्तर 2 आलं पाहिजे, 3 आलं पाहिजे. पुढे, विधानसभा निवडणूक प्रक्रियेमध्ये कोणत्या कायद्याचा आधार घेतला जात नाही? विधानसभा निवडणूक प्रक्रिया अत्यंत इंटरेस्टिंग प्रश्न आहे. एकत्रित सदस्यत्व 1950,
मतदार नोंदणी नियम 1960, निवडणूक नियमाचे संचालन नियम 1961, केंद्रशासित प्रदेश अधिनियम 1963. कशाचा आधार घेतला जात नाही बघा. इथे जर बघितलं पहिलं कायदा चालतो, आधार घ्यावा लागतो. मतदार नोंदणी नियम 60चा, निवडणूक नियमाचे संचालन 61, केंद्रशासित प्रदेशाचा अधिनियम 63. म्हणजे इथे वरील एकही नाही. पुढे 16 नंबरचा प्रश्न आहे. राज्यघटनेत भाग 6 मध्ये कलम 168 ते 212 मध्ये राज्य विधिमंडळाचा उल्लेख आहे. पहिलं विधान, विधानसभा हे वरिष्ठ सभागृह असून ते प्रत्येक राज्यामध्ये अस्तित्वात असते. आता तुम्हाला लगेच बघा थोडासा अभ्यास असला ना आम्हाला ते सोपं वाटतं, अभ्यास नसला मग आमचा घोळ होतो. 16चं उत्तर काय? पहिलं, भाग 6 मध्ये कलम 168 ते 212 मध्ये राज्य विधिमंडळे हे कलम लक्षात ठेवा. भाग 6 लक्षात ठेवा, कलम 168 ते 212 लक्षात ठेवा. पहिलं बरोबर आहे, मात्र दुसरं चुकलं. विधानसभा कनिष्ठ सभागृह आहे, ते आहे प्रत्येक राज्यामध्ये. वरिष्ठ विधान परिषद आहे, ते सगळ्या राज्यांमध्ये नाहीये. किती राज्यात आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुढे योग्य विधान निवडा असं म्हटलेलं आहे. बघा पहिलं, राष्ट्रपती राजवट चालू असताना राज्याची विधानसभा विसर्जित करण्याचा हक्क फक्त राज्यपालाला आहे. आता राष्ट्रपती राजवटी संदर्भात या कलम 356 हे अंतर्गत आर्थिक आणीबाणीची तरतूद करते. 38व्या घटनादुरुस्ती 1975 जी आहे त्याच्यानुसार राष्ट्रपती राजवटीला न्यायिक पुनर्विलोकन लागू पडते. पुढे कलम 356चा वापर मृतपत्राप्रमाणेच राहील व त्याचा वापर केवळ शेवटचा पर्याय म्हणून केला जाईल असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. योग्य काय आहे? 17 नंबरचा प्रश्न. पहिलं, राष्ट्रपती राजवट चालू असताना विधानसभा विसर्जित करण्याचा हक्क कोणाला आहे? राज्यपालाला आहे की राष्ट्रपतींना आहे? राष्ट्रपतींना आहे. पहिलं चुकलं. आर्थिक आणीबाणीची तरतूद कलम 360 आहे. दुसरं चुकलं. 38वी घटनादुरुस्ती 1975 न्यायिक पुनर्विलोकन लागू पडते का? कोणत्या आणीबाणीला? राष्ट्रपती राजवटीला नाही, वित्तीय आणीबाणीला ते लागू पडतं. लक्षात घ्या, इथे तिसरंही चुकलं. चौथं बरोबर आहे. हे जे मृतपत्राप्रमाणे वापर होईल, शेवटचा पर्याय म्हणून वापर केला पाहिजे असं डॉक्टर आंबेडकर म्हणाले. बरोबर. 17चं 4 बरोबर आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत किती वेळा झाली राष्ट्रपती राजवट लागू? 18 नंबरचा प्रश्न आहे. 4, 2, एकदाही नाही, 3 वेळा. पहिली 1 फेब्रुवारी 80 ते जून 80 नीलम संजीव रेड्डी राष्ट्रपती होती. 2014ला झाली, प्रणव मुखर्जी राष्ट्रपती होते, सी विद्यासागर राव राज्यपाल होते. आणि 2019 तिसऱ्यांदा भगतसिंग कोश्यारी, रामनाथ कोविंद. पुढे राष्ट्रीय आणीबाणी जोड्याला हवा. आर्थिक आणीबाणी, राष्ट्रपती राजवट, राष्ट्रपती राज्यपाल यांना संरक्षण. 19चं उत्तर काय येत आहे बघा. आम्हाला माहिती आहे राष्ट्रपती राजवट. सगळ्यात महत्त्वाचं राष्ट्रीय आणीबाणीसाठी कलम 352 आहे. 60 आर्थिक आणीबाणीसाठी आहे. राष्ट्रपती राजवटीसाठी 300 ते या ठिकाणी थोडंसं फसवणारं आहे. इथे जर तुम्ही बघितलं इथे थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक दिसते. पहिल्याचं पहिलं आहे बचं 360 मध्ये आर्थिक आणीबाणी आहे. त्याच्यानंतर पुढे क जर बघितलं तर तिथे आर्थिक आणीबाणी या ठिकाणी राज्यपाल राष्ट्रपतींना संरक्षण देणे हे थोडंसं वेगळं आहे. राष्ट्रपती राजवट 356 मध्ये आहे. आपण याला कॅन्सल करूया. 3 कलम बरोबर आहे. योग्य विधान ओळखा बघा. या ठिकाणी तुमच्या समोर 20 नंबरचा प्रश्न आहे. योग्य विधान तुम्हाला ओळखायचं आहे. पहिलं म्हटलं आहे राष्ट्रपती राजवटीच्या घोषणेचा ठराव संसदेच्या कोणत्याही एका सभागृहात साध्या बहुमताने पारित झाला पाहिजे. राष्ट्रपतीने एखाद्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या घोषणेला संसदेची संमती घ्यावी लागते. राज्यात राष्ट्रपती राजवट कलम 356 अंतर्गत लावण्यात येत असून याला 2 आधार आहेत. 20 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. योग्य ओळखायचं आहे बघा. पहिलं, राष्ट्रपती राजवट संसदेच्या एका सभागृहाने नाही, तो जो ठराव करायचा आहे तो दोन्ही सभागृहाने विशेष बहुमताने. पहिलं चुकलं. दुसरं, राष्ट्रपतीने एखाद्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची घोषणा केली, त्याला संसदेची संमती घ्यावी लागत नाही म्हटलंय. चुकलं. कलम 356 अंतर्गत लागू करण्यात येते, याला 2 आधार आहेत. हे या ठिकाणी बरोबर आहे. तिसरं बरोबर आहे. 20चं 3 या ठिकाणी लक्षात घ्या. मित्रांनो, अशा पद्धतीने ही टेस्ट आपण घेतली आहे आणि मला वाटतं निश्चितपणे तुम्हाला हे प्रश्न आवडले असतील तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि STI RCP ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. कारण की या ठिकाणी तुम्हाला आता कुपन कोड आपण आणलेला आहे.
शनिवार रविवार हे 2 दिवस जे आहेत पुढचे, त्यामध्ये तुम्ही कुपन कोडचा यूज करून कोर्सेसला ॲडमिशन घेऊ शकतात. थांबतो या ठिकाणी. धन्यवाद.